समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र की सियासत में मची उथल पुथल के बीच राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आज कई धमाकेदार बयान दिए, जिससे राजनीतिक तापमान और बढ़ गया। उन्होंने शिंदे शाह मुलाकात पर सभी अटकलों को खारिज करते हुए साफ कहा कि एकनाथ शिंदे नाराज नहीं, यह मुलाकात सिर्फ विकास कार्यों और एनडीए समन्वय के लिए हुई थी। बावनकुळे ने दावा किया है कि महायुति पूरी तरह एकजुट है और नाराजगी की खबरें सिर्फ अफवाहें हैं। पक्ष प्रवेश पर उन्होंने कहा कि चुनाव के समय टिकट न मिलने पर कार्यकर्ताओं का दल बदलना पूरी तरह सामान्य है, इससे गठबंधन पर कोई असर नहीं पड़ता है। डोंबिवली प्रकरण पर भी उन्होंने स्पष्ट कहा कि ऐसी छोटी बातों के लिए शिंदे को शाह से मिलने की जरूरत नहीं। अंत में बावनकुळे बोले, महायुति पहले से ज्यादा मजबूत है। माननीय एकनाथ शिंदेजींची परवाच मी भेट घेतली होती, कुठलाही नाराजीचा सूर नाही आहे। काल माननीय अमित भाईकडे नगर विकास खातं आणि केंद्र सरकारच्या समन्वयाचे काही विषय आणि एनडीए म्हणून एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आपली हीच एनडीएची परंपराच आहे की माननीय अमित भाई, माननीय प्रधानमंत्री मोदी सोबत आमचे एनडीएचे घटक नेते महिन्यात 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा भेटत राहतात। त्यामुळे हा कपोलकल्पित या ठिकाणी बातमी केलेली आहे की एकनाथजी नाराज आहे, ते या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं नाराज आहे। मला वाटतं की ह्या बातम्या अशा नुसत्या संभ्रम तयार करणाऱ्या आहेत। एकनाथजीचा खरा जो भेटण्याचा उद्दिष्ट होतं ते केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती ही त्या ठिकाणी जसं विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महायुतीमध्ये महाराष्ट्र 51% मतांनी आम्ही जिंकला, तसा 2/3 बहुमताने महाराष्ट्र जिंकायला पाहिजे आणि आमची महायुती ही प्रचंड मजबूत राहिली पाहिजे। विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला त्या संकल्पाला महायुती उभी राहिली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसजीचा विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला मजबूतीने आपण समोर गेलं पाहिजे। एकनाथ शिंदेची ही भूमिका आहे। नाही, मला असं वाटतं की आम्ही वरच्या सर्व नेतृत्वाने म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा आणि मी सुद्धा समन्वय समितीत आहे एनडीएच्या, त्या समिती हे ठरलं आहे की कुणाचाही पक्षप्रवेश करायचा नाही। पण लोकल लेवलला जेव्हा तिकीट मिळत नाही, आमचे लोक लढतात, मग त्यांना ऑप्शन आहे एकनाथ शिंदेजीकडे जाण्याचा। आता कामठी विधानसभेमध्ये किमान 10 आमचे चांगले चांगले पदाधिकारी एकनाथ शिंदेजीकडे गेले, तिकडे धनुष्यबाण घेतलं। तर आत्ता त्यांना तिकीट मिळालं नाही, 8-8, 10-10 वर्षापासून ते वाट पाहतात आहे। त्यामुळं काही लोक एकनाथ शिंदेकडे, एकनाथ शिंदेजी काही लोक भाजपकडे, दोघांची राष्ट्रवादीकडे। त्यामुळं थोडा उडाउडी चालू आहे नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने। तर म्हणून काही या ठिकाणी महायुतीत गडबड झाली आहे, राज्य स्तरावर गडबड झाली आहे असं काही नाही आहे। लोकल स्तरावर मात्र काही ठिकाणी उड्या मारलेल्या आहे। आता निवडणुकीनंतर ते बघू। आता तर त्यांनी एबी फॉर्म घेतलेले आहे, त्यामुळं प्रत्येक पक्षात झालेला आहे। काही राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये आले, भाजपचे एकनाथजीकडे गेले, एकनाथजीचे भाजपकडे आले। त्यामुळे हे काही तिन्ही पक्षात झालं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही महायुतीमध्ये गडबड नाही। डोंबिवलीचाही पक्षप्रवेश असाच झाला आहे की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं, त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं। काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यायलाच तयार आहे। शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे, एकनाथजीला आपला पक्ष वाढवावा लागतो, भाजपला आपला पक्ष वाढवावा लागतो। त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात, पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे। पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी, देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो, पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील। अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात। मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं।